अस्सलामुअलैकुम. मी राजेश्वरी वर्धन, हायकोर्ट ॲडव्होकेट. मी प्रत्येक वर्षी आतापर्यंत हे 10वा कुराण प्रवचन स्टार्ट झालेलं आहे. 10 वर्ष संपत आले, पण मला माहिती नव्हतं. पण गेल्या वर्षी मी जेव्हा ह्या कुराण प्रवचनमध्ये भाग घेतले तेव्हा मला समजलं की आपले जे प्रॉब्लेम्स आहेत ह्या माध्यमातून कसं त्याला क्लिअर करायचं आहे ते मला कळालं. आणि तिथं बसल्यानंतर हे कळालं की संपूर्ण जगामध्ये जे विश्वमानव आणि जे बंधुत्व आहे आणि भाईचारा आहे, ह्या सगळ्या वर्डचं जे मतलब आहे ते काय आहे इथं ह्या मीटिंगला गेल्यानंतर कळतं, हे कुराण प्रवचनमध्ये भाग घेतल्यानंतर कळतं. जसं आजकाल प्रत्येक मशीनला, मोबाईलला, टी व्हीला आणि प्रत्येक चीजला जसं व्हायरस अटॅक होते, जसं कार्बन येते, तसं मनुष्याच्या जीवनमध्ये माइंडमध्ये अनेक विचार येतात, अनेक भावना येतात, अनेक प्रॉब्लेम्स येतात. त्या प्रॉब्लेम्समधून बाहेर कसं यायचं असं माणूस नाही का तळमळ करत राहते की ह्याला सोल्युशन काय आहे, ह्या प्रॉब्लेमचं सोल्युशन काय आहे, हे असं विचार करताना असले जे मीटिंग्स राहतात, असले जे संमेलन राहतात ह्याच्यामध्ये जाणं आणि सत्संगमध्ये बसणं आणि चांगले चांगले विचाराच्या माध्यमातून आपल्या प्रॉब्लेमचं सोल्युशन घेणं, हे जर काही कुठं भेटेल तर असल्या कुराण प्रवचन असल्या माध्यमातून भेटते. म्हणून मी सगळ्यांना हे अपील करते की प्रत्येक वर्षी आपल्या माइंडमध्ये काही प्रॉब्लेम्स आहेत, ते प्रॉब्लेम सगळे एकदम काढून हे 3 दिवस 13, 14 आणि 15 तुम्ही या. आणि हे जे आहे ना थेर मैदानमध्ये आहे आणि करेक्ट टाइम 6:30 चालू होते आणि बरोबर 8:30 हे कार्यक्रम संपते. संपल्यानंतर तुम्हाला कुठेही याने जेवण करायचं, कसं करायचं, घरी जाऊन काय असं प्रॉब्लेम करायचं नाही. इतकंच मस्त प्रमाणे जेवणही असते. कुराण प्रवचनमध्ये आपलं माइंड फ्री करायचं आणि जाता जाता मस्त प्रसाद घेऊन जेवण करून जायचं. त्यामुळे 3 दिवस फ्री करा. मी पण येते आणि तुम्ही पण या, असं मी सगळ्यांना आव्हान करते. मी तर सांगते सगळ्यांना नमस्कार.